नमस्कार. आपल्या उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत ह्या जरा लोकशाहीला मला घातक वाटत आहेत. कारण ज्यावेळेस अनेक सर्वसामान्य लोकांना निवडणूक लढवायची अपेक्षा असेल किंवा लढवतील त्यावेळेस एका प्रकारे सर्वसामान्य लोकांना मताची लालूच लावण्यात आले, म्हणजे लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हे आपल्या मतदारसंघात करण्यात येत आहेत. मला अनेक कार्यकर्त्यांचे वगैरे कॉल येत आहेत, फोन येत आहेत की सर असं आमच्या गावामध्ये जातीच्या आधारावर मताला त्या ठिकाणी रेट ठरवण्यात आले. आता सत्यता काय नाही आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल. मग त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत की मातंग समाजाला गावामध्ये कोणत्याही प्रकारे पैसे वाटप करायचं नाही. हे जे काही रनिंग मंत्री आहेत त्यांच्याकडून हे काही असं चालू आहे असं लोकांनी मला म्हटलं. आणि जो दुसरा समाज आहे, समजा मोमेडियन आहेत, मुस्लिम आहेत, तर मुस्लिम समाजाच्या फक्त ठराविक काही लोकांना त्या ठिकाणी पैसे वाटप करायचं आणि जे काही मुस्लिम ज्या एरियामध्ये जास्ती त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे नाही असं माझ्या कानावर आलं. आणि त्यामध्ये जो मराठा समाज आहे, ज्या ज्या गावामध्ये मराठा मेजॉरिटी आहे किंवा मराठा समाज जास्ती प्रमाणात आहे त्या मराठा समाजाला मताला 2,000 रुपये द्यायचं, लिंगायत समाजाला 1,000 रुपये, सरसगट सर्वांना 1,000 म्हणा की, आणि विशेष म्हणजे मराठा समाजाला 2,000 रुपये, आणि मातंग असेल किंवा मुस्लिम असेल त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप करायचं नाही. आणि प्रत्येक गावामध्ये जवळपास आमच्या गावात पण 12.5 लाख आले, काही गावात 20 लाख आले, काही गावात 30 लाख आले, काही गावात 40 लाख, असा अवाढव्य पैशाचा त्या ठिकाणी पूर्णपणे वाटप त्या ठिकाणी होत आहे. मागच्या इलेक्शनला आदरणीय बनसोडे साहेबाला त्या ठिकाणी ऍक्च्युअली अनेक लोकांनी आर्थिक मदत करून त्या ठिकाणी त्यांना या मतदारसंघामध्ये संधी दिली होती आणि त्या ठिकाणी त्यांना निवडून पण आणलं. मागच्या इलेक्शनला कदाचित तुम्हाला माहिती नसेल त्यांच्याकडे इलेक्शनला लढवायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे नव्हते. मग आज या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये एक सहज व्हॅल्युएशन घातलं, त्या ठिकाणी मताचे जे काही खरेदी होत आहे त्याच्यानुसार घातलं तर आजपर्यंतचा त्यांचा जो खर्च आहे आपल्या मतदारसंघात तो 30 कोटी रुपये आहे. जवळपास हा मतदारसंघातला आपला खर्च आहे. ठीक आहे, राजकारण आहे, पैसे खर्चावं लागतं, तो भाग वेगळा झाला, पण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं पण योग्य नाही, तो त्यांचा वैयक्तिक भाग झाला. पण मुळामध्ये मला एक सांगा, एखाद्या समाजाच्या मताला रेट ठरवणं म्हणजे त्या समाजाचं स्वाभिमान खरेदी केल्यासारखं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला पहिल्यांदा हे विचार करा. ही जी लढाई आहे ना उदगीरची, ही माझं ह्याच्यामध्ये राजकीय का कुणाचं काही राजकीय अजिबात काही देणं घेणं. ही लढाई तुम्हाला कळेल, मी जे आजपर्यंत बोललो त्या गोष्टी खऱ्या झाल्यात की भविष्यामध्ये एवढा प्रॉब्लेम होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये ना. प्रत्येक ठिकाणी हप्ते, प्रत्येक ठिकाणी वसुली, मटक्याचे, दारूचे अड्डे, जिथं तिथं पोलिस फाईन फाडतात. का फाईन फाडतात? त्या पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये हप्ते, तहसीलमध्ये हप्ते, असा मनस्ताप ह्या मतदारसंघामध्ये झालाय. आणि जे प्लॉटिंगवाले लोक आहेत त्यांना माहिती आहे, एक प्लॉटिंगचं गुंठेवारी करायला 1.5 लाख रुपये आणि एक सातबारा वगैरे करायला 40-50 हजार रुपये घेवलेले. आणि हाच पैसा आपल्या मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी आपल्याकडून जमा करून आपल्यामध्ये त्या ठिकाणी वाटत. ही लढाई आपल्या संघर्षाची आहे, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. आणि ज्यावेळेस हा आपला उदगीर मतदारसंघ राखीव उठेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला आदरणीय मंत्री महोदय ह्या मतदारसंघात थांबलेले तुम्हाला दिसतील. आज आपल्याला ठरवायचं आहे, मी म्हणणार नाही पैसे घ्या घेऊ नका, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे की कोणी ज्यावेळेस पैसे वाटत आहे त्या ठिकाणी स्वाभिमान घाण ठेवून आपण त्या ठिकाणी पैसे घेतले नाही पाहिजे. आपल्या मताची किंमत आपल्याला भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण 5 वर्षानंतर मागे फिरून पाहू त्यावेळेस आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की मी माझ्या मतामुळे ह्या ठिकाणी ही एखादी घटना घडलेली आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण दोषी असं कधी वाटलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी मराठा समाजाची पण तशा प्रकारे दिशाभूल केलं पाहिजे. मराठा समाजाने एकच विचार केला पाहिजे की प्रत्येक जण पैसे घेत नाही, मी पहिलाच प्रामाणिकपणे सांगतोय, किंवा जरी दिलं तर बिलकुल घ्या. पण त्या ठिकाणी एकच विचार करा की ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा होता, आरक्षणाच्या मुद्द्याच्या वेळेस त्या ठिकाणी ज्या आया बहिणीवर त्या ठिकाणी अंतरावली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आली, त्याच्यापेक्षा आपल्याला 2,000 महत्वाचे आहेत का हे पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस विधान भवनामध्ये त्या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी एसआयटी चौकशी करण्यासाठी म्हणजे हे केलं, त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये बाकावर कोण टाळ्या वाजवला, हा राजकारणाचा विषय नाही, कोण टाळ्या वाजवलं त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे.
मग ह्याच्यानंतर आपण ठरवलं पाहिजे की 2000 आपल्यासाठी महत्वाचे आहेत का 1000 महत्वाचे आहेत का आपला स्वाभिमान आपल्यासाठी महत्वाचा आहे तो विचार करायचा. असं काही कानावर आले की प्रत्येक समाजाचे म्हणजे नेते जे आहेत एकाकडे 1 कोटी एकाकडे 4 कोटी, मी ऐकून शॉक झालो. 1 कोटी 4 कोटी असं ठेवण्यात आल्यात आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कलला समजा वाटलं कोणी अजून दुसरा तर अजून दुप्पट 2-2 हजार 3-3 हजार अशी त्या ठिकाणी वाटायची त्या ठिकाणी मानसिकता त्या ठिकाणी तयारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि वाटत असताना जे काही पॉलिसी चालू आहे म्हणजे एवढा पैसा वाटल्यानंतर उद्देश काय नेमकं साध्य काय करायचं आहे नेमकं हाच कळत नाही त्या ठिकाणी. सर समजा तुमचा एवढा आपल्या मतदारसंघात मान्य करतो मी, चला तुमच्या एक दृष्टिकोनाने समजा विरोधी म्हणतील की विकास झालाय, चला मान्य करतो की विकास झाला, मी नाही म्हणत नाही, समजा तुमच्या म्हणण्यानुसार. पण विकास एवढा झाल्यानंतर तुम्हाला पैसे वाटण्याची काय आवश्यकता आहे जरा त्याच्याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल का मला. विकास झालाय ना, विकास एवढा का घाबरला आपल्या मतदारसंघामध्ये की त्या विकासाला आज आपल्या मतदारसंघामध्ये पैसे वाटावे लागलेले आहेत. त्या जळकोट मतदारसंघामध्ये उगं कानावर आलं, सत्यता अजून मला माहिती नाही, 10 करोड रुपये त्या जळकोट मतदारसंघामध्ये वाटप. 10 करोड रुपये, 2 करोड रुपये मागच्या इलेक्शनला खर्चायला नव्हते आणि ह्यावेळेस 10 करोड रुपये फक्त जळकोटमध्ये. आणि जरा कल्पना करा जरा की काय उलाढाल झालेला आहे, काय भ्रष्टाचार झालेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये. ठीक आहे, एक आमदार जाईल तो भाग नाही, त्याचा विषय नाही. मग पुढे काय होणार आहे आपल्याला. आज मी काही गोष्टीवर बोलायचं होतं, प्रकाश टाकायचं तर मी बोलतोय, तुम्ही ओळखून घ्या. आज कोणतंही त्या ठिकाणी एखादी लिंगायत समाजाचे अधिकारी आपल्याला उदगीरला पाहायला मिळत नाहीत किंवा मराठा समाजाचे अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. जरा गांभीर्याची गोष्ट झालेली आहे. आणि आमच्या मनामध्ये सुद्धा कधी कधी धुडकी असते की बाबा जर हा आदरणीय व्यक्ती जर निवडून आला तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कदाचित गुन्हे दाखल होतील, आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी भीती निर्माण होऊ लागली आहे. म्हणजे एवढं दहशतचं माहोल या ठिकाणी आपल्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोक 1 कोटी 2 कोटी घेऊन कळत नाही की ह्यांना का पैसा कमी पडला आणि पैसे घेऊन काय करतात, त्या समाजाला नेवल्या तिथं दावणीला बांधलेल्या आहेत, ह्याला नेवलेल्या तिकडे दावणीला बांधलेल्या आहेत. हा जो दलाली धंदा आहे, हा दलाली धंदा आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मला निडेबनून फोन आले, कवळखेडून आले, जळकोटून फोन आले, सर आमच्या गावामध्ये पैसे वाटप झाले, मताला 1000 रुपये. म्हणजे त्या समाजाचे इमोशन्स, त्या समाजाच्या भावना ज्या असतात त्या भावनापेक्षा यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे देऊन आम्ही मतदान खरेदी करतो. खरंच ही लढाई ही आपल्या स्वाभिमानाची आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला कुणाला निवडून आणायचं नाही म्हणून, पण हे जे पैशाचा माज आहे, ही जी पैशाची मगरुरी आहे, हे पैशाची मगरुरी जिरवण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. उद्या एवढ्या मतदारसंघात जर असं जर पायंडा पडला, असं जर झालं, उद्या जर भविष्यात तुम्हाला थांबायचं असेल, कुणाला काही करायचं असेल तर त्या ठिकाणी पैशाशिवाय कोणतेही राजकारण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी लोक बोलत आहेत, काही प्रतिक्रिया देत असतात, आमचा भाऊ संजय भाऊ वगैरे असं आता एकाने टाकलं कॉमेंट त्या ठिकाणी करतात. अहो मला एक सांगा, मी विरोध नाही करत, मी सत्यता मांडतोय त्या ठिकाणी. जरा समजून घ्या मी काय बोलतोय ह्या ठिकाणी. एखादी व्यक्ती तुमचा मत खरेदी करतोय 2000 देऊन 3000 करून, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नेमकं होणार आहे काय, जरा त्याची कल्पना जरा तुम्ही विचार करा. हे काय चाललंय आपल्या मतदारसंघामध्ये, सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस लिंगायत समाज असेल, जे काही दिशाभूल करलेल्या त्या पद्धतीने त्या महाराजाचं घर उठवण्यात आलं त्या ठिकाणी, त्या ठिकाणी समाजाचे 4 नेते धरल्यात. आता त्यांना काय काय ब्लॅकमेल व्हायला की आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, आपण बोलू शकत नाही त्या ठिकाणी. आणि मग असं माहोल तयार केलात मतदारसंघात की पैशाशिवाय राजकारण नाही, पैसा म्हणजे साऱ्या गोष्टीत, असं त्या ठिकाणी व्हायलंय. बघा हे पूर्णपणे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मतदारसंघामध्ये पैसे वाटप केलं त्याच वेळेस त्यांचा विकास त्या ठिकाणी फेल झालाय. त्याच ठिकाणी त्या ठिकाणी लोकांची लायकी काढण्याचं आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यात आलंय. हे मला वाटतं की आपल्या उदगीर मतदारसंघातली पहिली घटना आहे की ह्या ठिकाणी मताला 1000 मताला 2000 रुपये करून ज्या उदगीर मतदारसंघाने आदरणीय संजय बनसोडे साहेबांचा विकास केला, त्या मतदारसंघाची आज आदरणीय संजय बनसोडे साहेब लायकी काढत आहेत पैसे देऊन त्या ठिकाणी. खरंच जर विकास झाला असता तर मला वाटत नाही आज त्या ठिकाणी पैसे द्यायची गरज होती, त्या ठिकाणी एवढं करण्याची गरज होती. अजून कानावर आले की जर पैसे वाटप झालं तर अजून जिल्हा परिषदमध्ये असं बंडल बांधून ठेवल्यात म्हणून त्या गावासाठी त्या ठिकाणी. अरे बापरे, हा काय नेमका प्रकार आहे, कुठली लोकशाही या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी प्रशासन तर पूर्णपणे असं ताब्यात असल्याने आहे, मुठीमध्ये असल्याने आहे. खरंच एकदा माझ्या सर्व उदगीरकरांना विनंती आहे, माझा पुळका कोणासाठी नाही, मी खरंच सांगतोय, गांभीर्याने बोलतोय, ह्या गोष्टी जरा विचार करा. येणारा काळ खूप गंभीर असेल, खूप म्हणजे खूप टॉर्चरचा असेल, खूप त्रासदायक येणारा काळ असेल. थोडा आपल्याला विचार केला पाहिजे की एवढा पैसा येतो नेमका कुठून, हा वाम मार्गाने आलेला पैसा, काय काम करून किंवा सोयाबीन शेतामध्ये इकून आलेला पैसा नाही. त्या ठिकाणी
हा तुमच्याच विकासामध्ये केलेली लूटमार आहे. हा जो विकास घाबरलेला विकास आहे, त्या घाबरलेल्या विकासाकडून काढलेला पैसा आहे आणि तो पैसा तुमचाच आहे. तुमच्याच खिशामध्ये ठेवा आणि तिथं काही स्वाभिमान वगैरे काही नसते. प्रामाणिकपणे तुम्हाला ज्याला मतदान टाकायचे टाका, मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. पण जर आपल्या मताला जर त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्यावर झालेल्या लाठीचार्जावर करण्याचा प्रयत्न होत असेल, झालेल्या लाठीचार्ज जो आहे त्याला जर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ह्या ठिकाणी आपण थोडं विचार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपला निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर एकच विचार करूया आपण की ही लढाई हे खुद्दार लोकांची होती. ह्या ठिकाणी जे दलाल लोक त्या ठिकाणी काय करण्यात आले, पैसे वगैरे घेऊन त्या ठिकाणी जे काही एक पायंडा जो पाडण्यात येत आहे की आमच्याकडे एवढे मतदान आहेत, तेवढे मतदान आहेत, आमच्याकडे एवढा समाज आहे, तेवढा समाज आहे, हे कुठं तर मोडलं पाहिजे. आज जर समजा आज मुस्लिम समाज आणि मातंग समाजावर त्या ठिकाणी अन्याय झाला आणि काही त्या ठिकाणी पर्टिक्युलर होत असेल, तर थोडं जरा विचार करा की येणाऱ्या काळामध्ये तुमचं काय आणि माझं काय. एक दहशतीचं माहोल आपल्या मतदारसंघामध्ये तयार होत चाललंय आणि त्या ठिकाणी जे काही फिरत आहेत सोबत ते सुद्धा लोक आपल्याला म्हणजे सहकार्य करतील. कारण हा विषय साधा सुद्धा विषय नाही, खूप डेंजर विषय होणार आहे. खूपच डेंजर विषय होणार आहे. पोलीस स्टेशनचा काही दबाव राहिला नाही, कशाचा दबाव राहिला नाही. पूर्णपणे गुंडगिरी या ठिकाणी वाढली पूर्णपणे. मग ही लढाई आपल्याला विचार करायचा आहे की लाठीचार्ज झाला, लिंगायत समाजाची दिशाभूल झाली, त्या ठिकाणी ओबीसी समाजाला छोट्या छोट्या जातीला तर हातच्यातच जग असं बोटावर खरेदी करलात. हा वारीक समाज चला 1000, हा हे समाज चला 1000, हा हे समाज चला 1000. आणि त्या बंजारा समाजाबद्दल तर काय म्हणण्यात आलं, माझे शब्द नाहीत, इथल्या मंत्र्याचे शब्द आहेत की हा समाज बोटी आणि रोटीवर ह्या ठिकाणी चालतो, ह्यांना कशाची आवश्यकता नाही, ह्यांना रोटी आणि बोटी दिलं तर हे लोक आपल्यासोबत येतात. थोडं जरा प्लीज जरा सर्वांनी विचार करा. आणि ह्या ठिकाणी फक्त पैसा आणि हा महत्वाचा एक विषय होता बोलायचा की काही भारतीय जनता पक्षाचे लोक त्या ठिकाणी फिरत आहेत, फिरलं पाहिजे, महायुती आहे त्यांची, त्याच्याबद्दल मला कॉमेंट नाही करायचं कारण त्यांचा धर्म आहे. जरा 1-2 वर्षाखाली जरा थोडं मागे घेऊया. मी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये होतो, जरा आठवत असेल तुम्हाला तर थोडं बघा जरा. ज्यावेळेस नगरपालिकेच्या हक्काचा निधी होता त्याच वेळेस हे आदरणीय संजय बनसोडे साहेबांनी तो निधी पूर्णपणे ब्लॉक केला होता, अडवला होता, कदाचित आठवत असेल. ज्यावेळेस पंचायत समितीचे उमेदवार फोडणे सारं करणं हा काम ह्या ठिकाणी केलंय. आणि जर समजा ह्या ठिकाणी तर आदरणीय मंत्री महोदय तर निवडून येणारच नाहीत, कारण ह्या ठिकाणी जे काही खुद्दार लोक आहेत ते खुद्दार लोकांचं हे उदगीर आहे. आणि या ठिकाणी 4 गद्दार असतील, 4 काय म्हणून त्याला आपण आर्थिक व्यवहाराचे लोक असतील तर त्या ठिकाणी जातील. पण जर समजा तसं काही झालं तर भारतीय जनता पक्षाचं बी ह्या ठिकाणी बुडण्याचं काम आहे. जे भारतीय जनता पक्ष म्हणत होते आम्ही 35 नगरसेवक लढवतो, येणाऱ्या काळामध्ये बनसोडे साहेबाच्या दारा जाऊन थांबावं लागेल, आम्हाला तिकीट द्या, तुम्हाला तिकीट द्या. त्याच्यानंतर जर बनसोडे साहेबाची कृपा झाली तरच त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला नगरपालिका मिळेल किंवा जिल्हा परिषद मिळेल, पंचायत समिती मिळेल. आणि जर असंच जर राहिलं तर ज्यावेळेस उदगीरचं राखी उठेल, राखी उठल्यानंतर सुद्धा बनसोडे साहेब 150 कोटी रुपये घेऊन तुमच्या मतदारसंघामध्ये रेडी राहतील, हे जरा विचार केलं पाहिजे. आणि परत एकदा गांभीर्याने थोडं विचार करा. पैसे घ्या, 100% घ्या, 2 मागितलं तर 3 घ्या, पण विचार करा हा पैसा कुठून आलाय आणि हा पैशासोबत तुमच्या येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघात नेमकं होणार आहे काय गुंडगिरी वाढणार आहे आणि काय तुमच्यासोबत होईल भविष्यामध्ये, हा विचार करून एकदा प्रामाणिकपणे तुमच्या अंतःकरणावर हात ठेवून एकदा काय करायचं करा आणि एक परिवर्तन ह्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे. मी परत सांगतो, मी म्हणत नाही की ह्याला निवडून आणा त्याला आणा, कारण काय ह्यावेळेस ही जी लढाई आहे ना, ही लढाई खूप डेंजर आहे. ही लढाई पैशाच्या विरोधात लढाई आहे आपली, ही लढाई आपली संघर्षाची लढाई आहे, ही लढाई आपली स्वाभिमानाची लढाई आहे, ही आपली उदगीरच्या मतदारसंघाच्या नावाची लढाई आहे. जर आपलं जर असंच नाव जर एकदा खराब झालं तर येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी कोणतं 250 कोटी घेऊन येईल, पुढच्या वर्षी कोणतं 300 कोटी घेऊन येईल आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांची लायकी हे पैशावर त्या ठिकाणी ठरवण्याचं काम करतील. म्हणून माझी विनंती आहे, परत एकदा अंतःकरणातून विचार करा आणि एकदा आपण पलटी मारू. पैसे सर्वांनी घ्या, 30 कोटी ना अजून 20 कोटी वाटू द्या. इमानदारीने जायचं मतावर, जे आपल्या डोक्यामध्ये ठरलेलं आहे तेच विचार करायचा आणि कुणाला सांगायचं नाही मतदान मी कुणाला करणार काय करणार, गपचूप जायचं, तुझा सह म्हणायचा, तिथं जायचं आणि तुम्हाला जे बटन दाबायचे ते दाबून. पण एकदा आपण यावेळेस प्लीज सर्वांना माझी विनंती आहे, हा परिवर्तन आपल्याला आपल्या मतदारसंघात खूप गरजेचा आहे. जर हा परिवर्तन नाही झाला तर पुढचे 5 वर्ष हे खूप दहशतीचे असतील, खूप त्रासदायक असतील आणि कोणत्याच जातीचा कोणत्या समाजाचा नेता भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघात तयार होऊ शकत नाही, हे ठामपणे मी तुम्हाला सांगतो. परत एकदा अंतःकरणातून मी प्रामाणिकपणे सांगतो, विचार करा. मला काय देणे घेणे, पण एकदा बदल झाला पाहिजे. थोडं शांत डोक्याने विचार करा. पैसा कुठून आलाय, काय होऊ लागले, कसं होऊ चालले. मी बार तो शब्द वापरतोय म्हणजे त्या शब्दाचं काय गांभीर्य आहे.
तुमची लायकी त्या ठिकाणी ठरवण्यात येत आहे. आपल्या उदगीरकरांची, आपल्या जळकोटकरांच्या लोकांची लायकी त्या ठिकाणी ठरवण्यात येत आहे. एखाद्या विशिष्ट 2 जातीवर त्या ठिकाणी अन्याय करत येत आहे. भविष्यामध्ये असं झालं तर काय होईल अजून पुढे ते विचार करा. किती त्या ठिकाणी जर आमच्यासारखे बोलणारे जे विरोध करणारे लोक आहेत त्यांना किती मानसिक त्रास होणार येणाऱ्या काळामध्ये विचार करा. खरंच हा विषय खूप डेंजर आहे. हा करोडो रुपये, अब्ज रुपयाचा जर व्यवहार असेल, खऱ्या अर्थानं आज विकास हारलाय आणि विकासाची ह्या ठिकाणी पूर्ण जे काही आपली लोकशाही आहे, लोकशाहीची हत्या करण्याचं काम ह्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांनी केलंय. म्हणून विनंती, बघा, विचार करा. परिवर्तन ही काळाची गरज आहे. पैशाच्या आहारी जाऊन हे करून त्या ठिकाणी एक मत तुमचा महत्वाचा आहे. एक मत तुमचा महत्वाचा आहे. 100च्या 100% मतदान होईल अशा प्रकारे करायचं. कोणतीच पैशाची अपेक्षा न करता आपल्याला कुणाला निवडून आणायचं म्हणून नाही, तर आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडायचं म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचे आहे. खूप गरजेचं आहे. शांत डोक्याने विचार करा आणि ज्यावेळेस जाल त्यावेळेस एकच विचार करा की हा पैसा कुठून आला आणि आम्ही या पैशाला हा स्वाभिमानाचा पैसा आहे का, कष्टाचा पैसा आहे का, शेत विकून दिलेला पैसा, हे विचार करून त्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी विचार करा. खरंच खूप डेंजर होईल येणारा काळ, हा खूप त्रासदायक होईल. म्हणून मी विनंती करतोय, मतदान करा आणि ह्यावेळेस परिवर्तन घडून आणा. जर काही वाटत असेल माझ्याबद्दल की बाबा मी एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत असेल, असं काहीच नाही त्या ठिकाणी. कारण त्या व्यक्तीला मी त्यावेळेस मदत सुद्धा केलेलं होतं. त्या ठिकाणी मी राजकीय प्रवाहात नव्हतो त्या ठिकाणी. त्यामुळे असं मला काही त्या ठिकाणी देणे घेणे किंवा माझा वैयक्तिक त्या ठिकाणी उद्देश नाही. त्या ठिकाणी परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हा जर परिवर्तन झाला तर आपल्या मतदारसंघाची एक ओळख होईल की एका पठ्ठ्यानं 50 कोटी वाटलं तरी त्या ठिकाणी लोकांनी पैशाला घेऊन त्या ठिकाणी मतदान केले नाहीत किंवा आपला स्वाभिमान विकले नाहीत, तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्वाभिमान घाण न ठेवता त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्या ठिकाणी पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला पाडलं म्हणजे एक आपल्या मतदारसंघाची ओळख होईल. सर्व बंजारा समाज असेल, छोटा मायक्रो ओबीसी असेल, त्याच्यानंतर मराठा समाज असेल, लिंगायत समाज असेल, थोडं जरा शांत बसा. नेत्याचं ऐकणं सोडून द्या. हे नेते काही नसतात. त्या नेत्यांना गुत्ते मिळतात, कामं मिळतात, सारं मिळते. तुमचे रोज कुठंच कामं पडत नाही. कुठंच तुमचे तहसीलला कामं पडत नाहीत ना, कुठं कामं पडत नाहीत. कधी पडलं तर त्या तहसीलला गेलं तर 5,000 रुपये झाले, विहिरीला 40,000 रुपये झाले, जिथं गेलं तिथं पैसा, पोलीस स्टेशनला तर ह्याच्याकून बी काढल्यात, त्याच्याकून बी काढल्यात. एवढं बेकार ह्या ठिकाणी आपल्यामध्ये वाढलेलं आहे. परिवर्तन केलं पाहिजे आणि या परिवर्तनासाठी एक मतदान तुमचा महत्वाचा आहे आणि एक मतदान तुमचं पूर्णपणे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो आणि आपल्या मतदारसंघाची प्रतिमा एक चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. आज जर 150 कोटी वाटायला तयार असतील, कल्पना सुद्धा करू शकत नाही की 150 कोटी आकडा काय असतो. माझ्या जिंदगीत त्या शून्य किती लागतात जरा कधी विचार करा त्या 150 कोटीच्या. आज त्या व्यक्तीपाशी एवढे पैसे वाटण्याची तयारी आहे. आज ह्या ठिकाणी विकास जर जिंकला असता तर पैसे वाटायची गरज नव्हती. आज तो विकास घाबरलाय म्हणून गल्ली बोळाने पैसे वाटलेला आहे. घाबरलेल्या विकासाला आता काय करायचं ते तुम्ही ठरवावं आणि या ठिकाणी मतदारसंघामध्ये, उदगीर जळकोटच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन आपण घडून आणावं एवढी माझी विनंती आहे. नमस्ते.